नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी यावरील स्वाध्याय 3.2 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासाठी सोडून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। मग इथे पहिला प्रश्न, 2000 रुपयांच्या 30 नोटा, 100 रुपयांच्या 15 नोटा, 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयांची 7 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? मग आता बघा, इथपर्यंत बघूया। 2 रुपयांच्या 30 नोटा, मी नेहमी सांगते की चे म्हणजे काय, गुणाकार। मग बघा बरं, इथे 2000 रुपयांच्या म्हटले, चा म्हणजे गुणाकार, किती नोटा? 30 नोटा, म्हणजे 2000 गुणिले 30 करायचे। मग आपल्याला माहिती इथे बघा, 6 1 2 3 4 1 2 3 4 किती झाले? 60,000 रुपये झाले। आता काय सांगितले? 100 रुपयांच्या 15 नोटा, मग 100 चा म्हणजे गुणाकार आणि 15, मग इथे बघा 15 एके 15, खूप सोपा गुणाकार आहे आणि हे 2 शून्य फक्त याच्यावर ठेवायचे आहेत। आता काय सांगितलंय? 10 रुपयांच्या 3 नोटा, मग बघा 10 रुपयांच्या 3 नोटा, मग आपल्याला माहिती आहे 30 रुपये, 10 30 रुपये, म्हणून मी इथे लिहून घेतलं मी 30 रुपये। आता काय सांगितले? 1 रुपयांची 7 नाणी, बघा 1 रुपयांची 7 नाणी, मग 7 एके 7, हे 7 इथे घेतले। आता काय सांगितले? एकूण मिळणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप किती? मग एकूण रक्कम आधी आपण काढली तरी चालेल, पण आपल्याला विस्तारित रूप विचारले। मग बघा 60,000 अधिक 1500 अधिक 30 आणि अधिक 7, मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो? तर बघा इथे लगेच फसायचं नाही आहे, इथे 1500 आहे पण इथे हे 6000, त्याच्यामुळे हा पर्याय काही येणार नाही आहे। आता इथे बघा, इथे 60,000 आहे, हे 60,000 इथे, आणि आता हे बघा हे 1500 आहेत, या 1500चे आपण विस्तारित रूप असं या पद्धतीने लिहू शकतो, 1000 अधिक 500, मग बघा बरं इथे 1000 अधिक 500 म्हणजेच हे 1500, मग इथे आहेत, आणि 30 अधिक 7, बघा हे 30 अधिक हे 7, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये। आणि एकूण जर आपल्याला अमाऊंट विचारली असेल तर एकूण अमाऊंट म्हणजे यांची काय करायची? बेरीज करायची, मग किती बेरीज झाली? तर 61,537, पण इथे आपल्याला विस्तारित रूप विचारलं होतं, म्हणून आपण काय केलं? हेच विस्तारित रूप आहे तसे इथे दिलेलं आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न बघा, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहितात? आपल्याला माहिती आहे 2.5 लाख म्हणजे काय? 2,50,000 ही या पद्धतीने आपण लिहितो। मग हिचं विस्तारित रूप म्हणजे किती? बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 2 लाख अधिक हे 50,000 आणि अधिक बाकी सगळीकडे 0 0। आता बघा हे मी या पद्धतीने लिहिलेलं आहे। आता दुसऱ्या पद्धतीने लिहायचं झालं तर बघा, याला या 2 गुणिले जर 1 लाख केलं तरी पण तेच येते। मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय? बघा बघा इथे मी हे 2 गुणिले 1, आणि हे जेवढे ह्याच्यावर 0 आहेत किती आहेत? तर 5 आहेत, तर ह्याच्यावर काय करायचे? 5 0, म्हणजे 2 गुणिले 1 लाख अधिक 5 गुणिले हे 10,000, मग बघा एकूण तेच आहेत। मग असं आपलं उत्तर कुठे दिसते? तर बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते, बघा इथे 1 2 3 4 5, 1 वर 2 3 4 5 सेम तेच आहेत, आणि इथे सुद्धा हे 4 0। का मी 0 मोजते? का तर बऱ्याच वेळा काय होते? गफलत होते, कारण 0 मोजताना आपण इकडे तिकडे होतं, त्याच्यामुळे आपण काय करायचं? हे 0 मोजायचे आहेत, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे 2.5 लाख ही विस्तारित रूपामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये लिहिले त्या पद्धतीने योग्य आहे। पुढचा प्रश्न बघूया। तिसरा प्रश्न बघूया, 3 गुणिले 1 लाख अधिक 7 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? आता इथे बघा 3 गुणिले 1 लाख म्हणजेच किती? इथे 3, आपल्याला माहिती 3 एके 3, आणि फक्त इथे काय करायचे? हे 0 आपल्याला ॲड करायचे। किती 0 आहेत? तर 5 0 आहेत, मग हे 3 लाख अधिक 7 गुणिले 10,000 म्हणजेच
हे 70,000 या पद्धतीनं आणि अधिक हे 5 गुणिले 1,000 म्हणजेच किती 5,000 या पद्धतीनं. आता हे आपल्याला विस्तारित रूपामध्ये मांडून घ्यायचे. विस्तारित रूप मांडून दिलेलं आहे, आता आपण काढले. आता आपल्याला संख्या काढायची. मग आपल्याला माहिती आहे किती आहेत 5 आहेत. हे 5,000 शेवटला बघा इथे हे 5,000 या पद्धतीने मी इथे लिहिते हे 5,000 आणि आता बघा आणि हे 7 हे बघा 1 2 3 4 5 5 नंबरला 1 2 3 4 5 नंबरला आणि हे 3 लाख बघा हे 6 नंबरला 3 आहेत म्हणून मग इथे बघा हे 3 आणि हे 2 5 आणि हे 3 6 नंबरला आहे. मग ही संख्या कोणती तयार झाली तर बघा 3,75,000. मग 3,75,000 त्यालाच आपण काय म्हणतो 4.5 लाख. मग 4.5 लाख कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3,75,000 म्हणजेच 4.5 लाख पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 5,45,035 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती. बघा हा अंक आहे तशी आपण ती संख्या आधी लिहून घेऊया. बघा इथे संख्या कोणती आहे 5,45,035 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला काय सांगितले की या संख्येच्या दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. मग दशहजार स्थान म्हणजे कोणते एकक दशक शतक हजार दशहजार. मग कोणता आहे अंक 4 आहे. मग 4ची स्थानिक किंमत विचारले. मग 4 दशहजार मग त्याची स्थानिक किंमत किती आहे 40,000 या पद्धतीनं. बघा 1 2 3 4 मग तेवढीच 0. आता काय सांगितले व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. मग दशक स्थानी कोण आहे एकक दशक दशक स्थानी आहे 3 मग या 3ची स्थानिक किंमत आहे 30. याच्यातील फरक विचारले. फरक म्हणजेच काय वजाबाकी. मग 0तून 0 गेले 0 0तून 3 जात नाही आपण काय करतो हातचा घेतो. आपल्याला माहिती या सगळ्यांमधून हातचा आपण तिकडे घेतो इथे या पद्धतीने. मग 10तून 3 गेले इथे राहिले हे 7 इथे 9 आणि हे 3. मग आपलं उत्तर किती आले 39,970. मग 39,970 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यातील फरक आहे 39,970. पुढचा प्रश्न बघूया 35,35,353 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींमधील फरक किती. मग बघा ही संख्या आपण लिहून घेतली 35,35,353. अधोरेखित कशाला केले बघा या 5ला केले आणि इकडून या 3ला केले. आता यांची स्थानिक किमतीतील फरक काढायचे आपल्याला. मग हे 5 कोणाच्या घरात आहे तर बघा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष 5 लक्षच्या घरात आहेत. म्हणून या 5ची स्थानिक किंमत किती आहे 5 लाख. मग 5 लाख म्हणजेच बघा किती 0 तर 5. बघा 1 2 3 4 5 या पद्धतीनं. आणि आता हे 3 आहेत ते एकक दशक शतकाच्या घरात आहेत. मग 3 शतक म्हणजेच त्याची किंमत किती आहे 300. यांची वजाबाकी करूया इकडे आपल्याला फरक विचारले. फरक म्हणजेच काय वजाबाकी. 0तून 0 गेले 0 0तून 0 गेले 0 या 0तून 3 काही जात नाही आपण 0 करतो वर घेतो आणि इकडचा हातचा बघा या 5तला एक आपण इथे घेतला इकडचा एक आपण इथे घेतला इथे राहिले हे 9 इथे राहिले हे 4 या 10तला एक आपण इथे घेतला इथे पण राहिले 9 10तून 3 गेले इथे आले 7 हे 9 हे पण 9 आणि हे 4 मग आपलं उत्तर किती आले 4,99,700. मग बघा इथे 4,99,700 पर्याय क्रमांक 1 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 29,34,546 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतींमधील फरक किती. मग बघा आता अधोरेखित कोणाला केलं या 4ला आणि या 4ला. आता आपल्याला दर्शनी किंमत विचारली. दर्शनी किंमत म्हणजे काय जी दिसते ती संख्या लिहायची जी दिसते ती संख्या. मग इथे 4 दिसते ना तर इथे सुद्धा काय लिहून घ्यायचं 4च तिची किंमत 4च आहे. दर्शनी किंमत म्हणजे ती संख्याच लिहायची. मग इथे पण 4 दिसते ना तर इथे सुद्धा काय लिहून घ्यायचं 4 दिसते कारण याची दर्शनी किंमत सुद्धा 4च आहे आणि याची दर्शनी किंमत सुद्धा 4 आहे. आपण लक्षात ठेवूया की दर्शनी म्हणजे काय दर्शन जी आहे ती संख्या. मग त्याच्यातील फरक विचारले. मग 4 वजा 4 बरोबर किती 0. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. पुढचा प्रश्न 34,30,258 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे.
आता बघा आपल्याला 2 या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे याची किंमत याच्या किमतीच्या किती पट आहे ते काढायचं आहे. मग या 2ची स्थानिक किंमत किती आहे बघा, एकक दशक शतकाच्या घरात आहे, म्हणून मग 2 शतक म्हणजे याची किंमत किती आहे 200 आहे. आणि आपल्याला विचारलं 8 या अंकाच्या किती पट आहे, मग 8 एककाच्या घरात आहे, मग 8 एककाच्या घरात आहे म्हणजे 8ची स्थानिक किंमत किती आहे 8 आहे. मग आपल्याला किती पट विचारले, पट म्हणजे काय, आता याच्या किती पट आहेत म्हणजे 8ला कितीने गुणल्यावर 200 येते हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. किती पट विचारले, 8च्या किती पट आहे आपल्याला माहिती आहे, 4 म्हणजे गुणाकार, किती पट आहे तर कुणाच्या 200च्या, म्हणून मी इथे काय करायचं आहे भाग करायचा आहे. इथे आपल्याला माहिती आहे की काय हे 8ला कितीने गुणायचं हे माहीत नसेल तर आपण काय करतो 8 आहे ते इकडे भागाकाराच्या रूपामध्ये तिकडे जातील, कारण बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणाकाराचं काय होतं भागाकार. मग इथे बघा आपण भाग घालूया, 8 एके 8, 8 दुने 16, 8 दुने 16, इथे राहिले हे 4, आता हे 0 40, मग 8 पंचे 40 म्हणजे 8ला 25ने गुणल्यावर किती येतात 200. मग 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तर 25 पट आहे, म्हणून मी इथं आपलं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 4 25, कारण 2ची स्थानिक किंमत 8च्या 25 पट आहे. 8ची 25 पट म्हणजे 200, म्हणून मी इथे 25 हे उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका 4 अंकी संख्येत PQRS हे अनुक्रमे हजार, शतक, दशक आणि एकक स्थानी असणारे अंक आहेत, त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती होईल. मग आता बघा P हे हजाराच्या घरात आहेत, मग 1000 P पाहिजे, मग 1000 P कुठे आहे तर बघा बरं इथे 1000 P आहे, कारण अनुक्रमे विचारले ना, मग P हे हजाराच्या घरात, Q हे शतकाच्या, मग आपल्याला माहिती आहे शतक म्हणजे 100, मग 100 Q, मग 100 Q कुठे इथेच आहे, आणि R हे दशकाच्या, मग दशक म्हणजे 10, मग 10 R अधिक S हे एककाच्या, मग एककाच्या इथे 1 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय तरी चालतंय, म्हणून मी इथे अशी या स्थानिक किमतींची बेरीज कोणती असेल तर पर्याय क्रमांक 3 मधलं 1000 P अधिक 100 Q अधिक 10 R अधिक S, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इथे 9वा प्रश्न बघा, 2 75 3 मध्ये स्टार आहे, या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत, त्या 2 स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे इथे 79,920 आहे, तर ती संख्या कोणती. आता बघा इथली आपल्याला संख्या काढायची आहेत, मग आता इथे बघायचं आहे, बघा इथे 2 नंबरला इथे किती आहे 2 आहे, आणि इथे बघा इथे किती आहे 9 आहेत. मग आपल्याला माहिती आहे याची आणि याची इथे कोणती जरी आपण संख्या ठेवली तरी इथे शून्यातून ती संख्या वजा केल्यावर 2 आलं पाहिजे, बघा इथे 2 आलं पाहिजे. मग इथे या पर्यायांमध्ये बघा 0 म्हणजेच काही त्या हातचा घेतल्यावर 10 होणार आहे, म्हणजे 10तून किती वजा केल्यावर 2 येतात तर आपल्याला माहिती आहे 10तून 8 वजा केल्यावर 2 येतात. मग 8 2 नंबरला असणारी संख्या कोणती आहे बघा, इथे तर नाही आहे, इथे पण नाही, इथे मात्र आहे, हो की नाही. आता कसं ते सांगते बघा, इथे 2 दिलेली संख्या आपल्याला बघा 2, इथे स्टार आहे, इथे 75 आणि इथे हे 3 आहेत. आता इथे मात्र काय 8 आणि 8, बघा इथे हा मी अंक घेतला, इथे 8 हा अंक घेतलाय, वजा आपलं उत्तर काय आहे हे उत्तर आहे, हो की नाही. फरक हा आलेला आहे पण कोणती ती माहित नाही, मग हे उत्तर मिळवण्यासाठी आपण याच्यातूनच काय करूया ही संख्या वजा करूया. बघा सॉरी आपल्याला काय सांगितलं स्टारच्या जागी सारख्या संख्येत, मग आपण सारखे म्हणजे इथे 8 आणि 8 घेतलेला आहे, तर त्या 2 स्थानांच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारले. मग बघा एकक दशक शतक हजार 10,000 या 8ची किंमत किती आहे 80,000 आहे, किती आहे 80,000, मग लिहून घेतली मी 80,000, आणि 8 एकक दशकाच्या घरात आहेत, मग या 8ची स्थानिक किंमत आहे 80. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 0तून 0 गेले 0, 0तून 8 काही जात नाहीत, मग आपण काय करतो 0 खोडतो वर घेतो, मग इकडचे पण हे 0 खोडून वर घेतो, इकडचा एक इथे घेतला इथे राहिले हे 7, 10तला एक इथे घेतला इथे राहिले हे 9, 10तला एक इथे गेला इथे राहिले हे 9, मग इथे 10 आले की नाही बरोबर. मग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की इथे कोणता जरी अंक घेतला आपण तरी 10तून आपल्याला ही संख्या घालवायची. मग बघा 10तून 8 गेले तर बरोबर इथे 2 राहिले, आणि बाकी 9च्या इथे 9, 9च्या इथे 9, आणि हे 7च्या इथे हे 7. बघा बरं 79,920 तोच फरक आलेला आहे. मग कोणता अंक इथे ठेवल्यावर तर इथे 8 हा अंक ठेवल्यावर, मग प्रत्येक वेळेस पर्याय घेऊन काढावं असं काही नाही आहे, आपण डायरेक्ट ह्यांची काय करू शकतो मी सांगितल्याप्रमाणे वजाबाकी करू शकतो. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ही संख्या पूर्ण 8 हे अंक ठेवल्यावर ही पूर्ण कोणती संख्या तयार होते तर 28
2,87,583 पर्याय क्रमांक 3. त्याच पद्धतीने पुढचा प्रश्न सुद्धा आहे बघा. काय सांगितले 10a अधिक b ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर b बरोबर 4 असेल तर a ची किंमत किती. बघा इथे आपल्याला b ची किंमत 4 विचारली. आपल्याला दिलंय काय 10a अधिक b आणि इथे आपल्याला काय दिले b बरोबर म्हणजे b ची किंमत जर 4 असेल तर a ची आपल्याला किंमत काय करायची काढायची. मग इथे बघा 10a अधिक b b ची किंमत आपल्याला 4 दिले. मग b च्या ठिकाणी मी ते 4 लिहिते आणि पहिल्याच वेळेस काय सांगितले की ही 2 अंकी संख्या 84 आहे म्हणजे ही किती आहे 84 आहे. आता आपल्याला हे काय माहित नाही. थोडा वेळ हे बाजूला ठेवूया म्हणजे 10a आहे तसं ठेवूया. बरोबर हे अधिक 4 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहेत -4. मग हे 84 आहेत तसे हे अधिक 4 इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले तर इथे काय होणार -4. मग बघा बरं इथे 10a बरोबर 84 मधून हे 4 गेले किती राहिली बाकी 80. मग आता आपल्याला माहिती आहे 10a हे गुणाकाराच्या रूपात आहेत. आता आपण a इथे ठेवूया आणि हे 80 आहेत तसे. आता 10 गुणिले 10a म्हणजे 10 गुणिले a. मग गुणाकाराचं बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं भागाकार होतो. मग बघा बरं इथे 10 एके 10 10 8 80. मग a बरोबर किती आलं 8. आता हे आपलं उत्तर बरोबर आलंय का हे चेक करण्यासाठी काय करायचंय ह्या ज्या दोन्ही किमती आहेत त्या आपण याच्यामध्ये ठेवूया. मग बघा इथे मी या इक्वेशनमध्ये ठेवते. बघा इथे आपलं इक्वेशन होतं 10a अधिक b बरोबर दोन्ही संख्या किती आहेत 84. मग 10 इथे काय नाही म्हणजे काय गुणिले असतं. a ची किंमत किती आहे 8 आहे अधिकचे इथे हे अधिक b बरोबर 4 बरोबर 84. मग बघा 10 8 80 अधिक हे 4 बरोबर हे 84. बघा 80 अधिक 4 बरोबर किती 84. मग हे सुद्धा बरोबर तीच संख्या आलेली आहे. म्हणून मग इथे आपण ज्या a ची किंमत जी काढलेली आहे 8 ती कशी आहे करेक्ट आहे. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 a ची किंमत आहे 8. या पद्धतीने आपण स्वाध्याय 3.2 संपूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.